गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर मग आज एक नवीन टॉपिकवरती मी तुमच्याशी बोलणार आहे. तर हे बघू शकता, हे आहेत आईस्क्रीमच्या काड्या. तर ह्या आईस्क्रीमच्या काड्याचं काय, तर एक नवीनच हा एक व्हिडिओ असणार आहे. तर एक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पार्ट हे काय असतं, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही प्रयोग करत गेलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील. तर ही एक स्टोरी आहे. आमच्या कॉलेजला पॉप्सिकल स्टिक ब्रिज कॉम्पिटिशन म्हणून एक कॉम्पिटिशन असायचं, ज्याच्यामध्ये दोनच मटेरियल, त्या कॉम्पिटिशनचे नियम असे असतात की त्याच्यामध्ये दोनच मटेरियल यूज करायचं, आईस्क्रीमच्या काड्या आणि फेविकॉल हे दोन मटेरियल वापरून तुम्हाला एक ब्रिज बनवायचा असतो, आईस्क्रीमच्या काड्याचा पूल बनवायचा असतो. तर त्या पुलाची लांबी असते 60 सेंटीमीटर आणि विड्थ एक साधारण 10 सेंटीमीटर, 10 ते 15 सेंटीमीटर असे त्याचे टर्म्स अँड कंडिशन असतात. तर त्या आईस्क्रीमच्या काड्याचा पूल बनवायचा आणि त्या पुलावरती कॉलेजचे भरपूर विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. ही नॅशनल लेवलची इव्हेंट असते आणि त्याच्यामध्ये ब्रिज बनवल्याच्या नंतर ते काय करतात, हे अशा प्रकारे त्या ब्रिजला बघू शकता इतकंच सपोर्ट दिलं जातं आणि सेंटरला ते असे लोड ॲक्ट करतात त्याच्यावरती. आणि ज्या व्यक्तीने बनवलेल्या ब्रिजचं सगळ्यात जास्त लोड झेललं जाईल तो ब्रिज आणि तो पार्टिसिपेंट विनर असेल. तर अशा प्रकारे लोड दिलं जातं आणि एक लेवलला ते तुटून जाणार. मग ते मॅक्झिमम लेवल काय होतं, वजन त्यांनी झेललेलं ते रेकॉर्ड करून त्याचं विनर घोषित केलं जातं. तर ही नॅशनल लेवलची इव्हेंट असतात इंजिनिअरिंग कॉलेजला. प्रत्येक इंजिनियर विद्यार्थ्यांना हे माहितीच असेल. तर मला सांगायचं एवढंच की अशाच नवनवीन तुम्ही इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करत चला, तेव्हाच तुम्हाला समजत येईल की कशा लेवलचे विद्यार्थी आहेत, म्हणजे काय काय करतात, तुम्हाला कॉम्पिटिशन बघायला भेटेल. ही पोस्ट 2013-11 मार्चमधली आहे. 2013 साली हे असे विद्यार्थी त्यांचं ब्रिज घेऊन आले होते कॉम्पिटिशनसाठी. नॅशनल लेवलची इव्हेंट असते ही. तर प्रत्येकजण हा ज्याच्या त्याच्या डिझाईनप्रमाणे ब्रिज घेऊन येतो आणि त्याच्या सेंटरला लोड केला जातो आणि ज्याचं मॅक्झिमम लोड तो विनर असतो. तर पुढील फोटोमध्ये बघू शकता माझा ब्रिज मी अशा टाईपचा बनवलेला होता. हे पूर्ण कम्प्लिटली आईस्क्रीमच्या काड्याचा होता आणि त्याच्यानंतर सेंटरला लोड केला जातो. तर ह्या फोटोमध्ये बघू शकता नियर अबाउट 74 kg लोड हा ब्रिज झेलला होता आणि त्यावेळेस विनर मीच होतो. आणि त्याच्या विनिंगचा सेलिब्रेशन फोटो हा माझा 2013 मधला बघू शकता.